2.5 वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती। पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते 800 कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते 800 कोटी रुपये देखील आपण दिले। त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल। ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आज बघा आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी डीएमआयसी आपण तयार केला। त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय। इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते। किर्लोस्कर टोयोटा असेल, KSW असेल, एथर एनर्जी असेल, कॉस्मो पिरामल असेल, लुब्रिझॉल असेल, हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच, पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि आता तर देशाचं ईव्ही कॅपिटल हळूहळू म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे। याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे।